लातूरच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याच्या मार्गावर आहे। कारण ठाकरे गटाच्या शिवसेनेला हादरवणारी बातमी समोर आली आहे। ज्या नेत्याने काँग्रेसचा बालेकिल्ला असलेली औसा विधानसभा शिवसेनेच्या ताब्यात खेचून आणली होती, ज्या नेत्याने विलासराव देशमुखांच्या काळात शिवसेना जिवंत ठेवली होती, तोच नेता आज भाजपाच्या वाटेवर जाताना दिसत आहे। होय, औसा मतदारसंघाचे माजी आमदार दिनकरराव माने भाजपात प्रवेश करणार आहेत। नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता एक प्रश्न प्रामुख्याने समोर येतोय, तो म्हणजे हा फक्त पक्षप्रवेश आहे की ठाकरे गटासाठी लातूर जिल्ह्यातील राजकीय अस्तित्वाचा शेवट ठरतोय। दिनकर माने म्हणजे केवळ माजी आमदार नाहीत, तर लातूर जिल्ह्यातील शिवसेनेचा एक मजबूत आधारस्तंभ आहेत। स्वर्गीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना काँग्रेसचा प्रचंड प्रभाव असलेल्या औसा मतदारसंघात सलग 2 वेळा शिवसेनेचा झेंडा फडकवणारे नेते म्हणजे दिनकरराव माने। औसा तालुक्यात असो किंवा लातूर जिल्हा असो, तिथे शिवसेना संघटना उभी करायची, वाढवण्याचं आणि टिकवण्याचं काम त्यांनी केलं। म्हणूनच ते फक्त आमदार नव्हते, तर ज्येष्ठ, विश्वासार्ह आणि जनाधार असलेलं नेतृत्व होतं। तर ठाकरे गटातून बाहेर पडण्याचं कारण काय? दिनकर माने यांनी स्वतः जे सांगितलं ते राजकीय दृष्ट्या खूप महत्त्वाचं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना लातूर जिल्ह्यात शिवसेना सक्षमपणे उभी करण्याचे आणि जिवंत ठेवण्याचे काम आम्ही केलं। लोकांनी भरभरून प्रेम केलं, 2 वेळेस आमदार केलं। मात्र पुढील काळात शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाचा लातूर जिल्ह्यावर लक्ष नव्हतं। संघटनात्मक पातळीवर शिवसेना कमजोर होत गेली, शिवसैनिकांची कामे वेळेवर पूर्ण झाली नाहीत आणि सर्वसामान्यांना न्याय मिळाला नाही। या सर्व कारणांमुळे महाराष्ट्राचे सक्षम नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सर्वसामान्यांसाठी काम करावं या अपेक्षेने भाजपात प्रवेश करत आहे। यातून एकच दिसून येतंय, जिल्हा पातळीवर दुर्लक्ष, कार्यकर्त्यांचं खच्चीकरण, स्थानिक प्रश्नांवर नेतृत्वाचा अभाव, हे सगळं मिळून दिनकर माने यांच्यासारख्या नेत्याला बाहेर पडायला भाग पाडत आहे। भाजप हाच पक्ष निवडण्याचं कारणही त्यांनी स्पष्ट केलं। ते म्हणाले, महाराष्ट्राचे सक्षम नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सर्वसामान्यांसाठी काम करण्याच्या उद्देशाने मी भाजपात प्रवेश करत आहे। याचा अर्थ आपल्याला स्पष्ट दिसतोय। आज महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता केंद्र भाजपाकडे आहे आणि त्या सत्तेचा उपयोग मतदारसंघासाठी करायचा असेल तर निर्णय घ्यावाच लागतो। यात भावनिक राजकारण नाही, हे थेट सत्तेचं राजकारण आहे। खरं तर हा प्रवेश केवळ औसा तालुक्यापुरता मर्यादित नाही। भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी स्पष्ट सांगितलं आहे की संपूर्ण बोलणी झालेली आहे आणि प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहे। हा निर्णय वरच्या पातळीवरून मंजूर झालेला आहे हे तर दिसून येतंय आणि भाजपाची पूर्ण रणनीती तयार आधीपासूनच होती। लातूर जिल्ह्यासाठी दीर्घकालीन राजकीय प्लॅन बीजेपी कडून आखला जातोय, पण जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचा फॅक्टर ही यात तेवढाच महत्त्वाचा ठरतोय। हा पक्षप्रवेश अशा वेळी होतोय जेव्हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि यात महत्त्वाचं म्हणजे दिनकर माने यांच्यासोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते भाजपात प्रवेश करणार आहेत। याचा थेट परिणाम म्हणून ठाकरे गटाची संघटनात्मक ताकद कमी आणि भाजपाची ग्रामीण पकड मजबूत होणार आहे। लातूर जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलायला ही एकच घटना पुरेशी ठरत आहे। ठाकरे गटासाठी हा धोक्याचा इशारा आहे का? तर हो, दिनकर माने यांचा पक्षप्रवेश फक्त एक बातमी नाही, तो एक इशारा आहे स्थानिक नेतृत्वाकडे दुर्लक्ष केल्याचा, कार्यकर्त्यांचा आवाज ऐकला नाही याचा, जिल्हास्तरीय राजकारण हातातून निसटत असल्याचा। जर अशाच पद्धतीने ज्येष्ठ नेते एकामागोमाग एक बाहेर पडत राहिले तर ठाकरे गटासाठी ग्रामीण महाराष्ट्रात टिकणं अगदी कठीण होईल। दिनकर माने यांचा पक्षप्रवेश लातूर जिल्ह्याचं राजकारण नव्याने लिहिणार आहे का, की ठाकरे गट यावरून धडा घेऊन पुन्हा संघटन उभी करणार? याचं उत्तर येणाऱ्या निवडणुकात कळेलच। तोपर्यंत सत्ता कुणाची, संघर्ष कुणाचा आणि नुकसान कुणाचं, हे राजकारण महाराष्ट्र पाहत राहील। दिनकर माने यांचा हा निर्णय योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतंय? कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। अहो, मला सारखा दम लागतोय हो। आज माझा अजिबातच मूड नाहीये। मला ना कसं तरी होतंय, माझ्या हातापायाला मुंग्या येतायत हो। माझं खूप डोकं दुखतंय आज। अहो, माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना। या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना। अहो, या त्रासावर सोपा उपचार आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक।